आता क्वेश्चन नंबर 3 कडे जाऊ आपण. 1914 ते 1947 या काळातील कामगार चळवळीचा आढावा घ्या. आता आपल्या जगातील कामगार चळवळीचे जे जनक आहेत ते कार्ल मार्क्स, फार मोठे विचारवंत होऊन गेले. जर्मनीत त्यांचं नागरिकत्व होतं आणि 1848 रोजी त्यांनी कम्युनिस्ट मॅनिफेस्टो जगासमोर आणला. कम्युनिस्ट मॅनिफेस्टो, आणि त्याच्यात त्यांनी जागतिक कामगारांना उद्देशून त्यांनी एक हे डॉक्युमेंट तयार केलं. त्याच्यात असं आवाहन केलं की तुमची मुक्ती तुम्ही स्वतःच करावे, म्हणजे कामगार वगैरे स्वतःचे उद्धार स्वतःच करावे. तर या ज्या प्रश्नाचं प्रस्तावना या प्रकारे लिहू शकता तुम्ही. जी जागतिक स्तरावर इंडस्ट्रियल रिव्होल्युशन 1850च्या आसपास चालू झाली, 1850 एडी, त्याची थोडक्यात माहिती देऊन कामगाराची अवस्था अत्यंत दयनीय होती. त्यांचे शोषण, अल्पवेतन, दीर्घ कामाचे तास, असुरक्षितता याच्या विरुद्ध संघटित होऊन कामगारांनी त्यांच्या हक्कांकरता आपल्या भारत देशामध्ये चळवळ सुरू केली. तर भारत देशामध्ये जे कम्युनिस्ट विचारवंत होते किंवा ज्या विचारांनी ही प्रेरित झाली, तो काळ 1914 ते 1947, आणि ही कामगार चळवळ मुख्यतः मुंबई मध्ये मेनली कापड गिरण्या, मुंबईतल्या कापड गिरण्यांमध्ये जास्त फोफावली. आणि हळूहळू नंतर 1947चा तुम्ही जर आढावा घेतला तर 1946 मध्ये नौदल, भारतीय म्हणजे ब्रिटिश नेव्ही तर ते नाविक होते, त्यांनी पण उठाव केला होता. म्हणजे 1914 पासून जी सुरुवात झाली ती जवळपास हे 35 ते 36 वर्ष ही चळवळ आपल्या देशातल्या वेगवेगळ्या ठिकाणी फोफावली. त्याचं नेतृत्व वेगवेगळ्या नेत्यांकडे गेलं. त्याच्यामध्ये SM जोशी, लाला लजपत राय, आदरणीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, श्रीपाद अमृत डांगे आणि BT रणदिवे. आता तुम्ही बघू शकता हे मुख्य नेते होते. तर MN जोशी यांना ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेसचे पहिले सरचिटणीस होते. त्यांना कामगारांचा पिता असं म्हटलं जातं. लाला लजपत राय यांनी हिंद मजदूर सभा स्थापन केली आणि कामगारांच्या हक्कासाठी कार्य केलं. डॉक्टर बाबासाहेबांनी कामगारांसाठी कायदे, 8 तासाचा कामाचा दिवस, समान वेतन, मॅटर्निटी रिलीफ म्हणजे मातृत्व लाभ, आणि कामगारांच्या इतर कायद्यांसाठी त्यांनी ब्रिटिश सरकारकडं त्यावेळेस मागणी केली, पाठपुरावा केला. श्रीपाद अमृत डांगे हे कम्युनिस्ट विचारसरणीने प्रभावित होते, त्याचा त्यांनी प्रचार केला आणि कामगारांच्या आर्थिक व सामाजिक मुक्तीसाठी त्यांनी प्रयत्न केले. आता BT रणदिवे यांनी काय केलं, कामगार आणि शेतकरी यांची एकता साधण्याचा प्रयत्न केला आणि क्रांतिकारी विचारांचं त्यांनी समर्थन केलं. आता हे जे उत्तर तुम्ही मुख्य परीक्षेत लिहिणार आहे, तर कमीत कमी हे जे 5 नेते दिले किंवा इतर जे नेते आहेत त्या दोघा तिघांचं तुम्हाला नाव लिहायला लागेल. थोडक्यात त्यांचं कार्य पण मी तिथं लिहायला लागेल तुम्हाला. तर कामगार चळवळ भारतात का चालू झाली, तर औद्योगिकरण वाढत चाललं होतं. कापड, रेल्वे, खाण, ज्यूट, चहा आणि ज्यूट हे मेनली आसाम आणि बंगालमध्ये त्या काळातले. खाण उद्योग म्हणजे आजचं जे छोटा नागपूर पठार, छत्तीसगड, बंगाल आणि झारखंड हा जो MP हा जो मेन पार्ट आहे. रेल्वे मेनली मुंबई आणि कोलकाता मेन ठिकाण होतं, आणि कापड तर मेनली मुंबईत होतं त्या टायमाला. भांडवलदारांचे शोषण सगळ्यात महत्वाचं. भांडवलदारांचे शोषण म्हणण्यापेक्षा इथं कामगारांचं भांडवलदारांनी शोषण केलं. त्यामध्ये
त्यांना कमी वेतन दिलं, जास्त वेळ काम करून दिलं, महिला आणि बालकांना कामासाठी अतिशय हलाखीची परिस्थिती होती. पाश्चात्य विचारांचा प्रभाव, हा कम्युनिझम. आता कम्युनिझम काय आहे? पाश्चात्य विचार आहे. भारताचे पाश्चात्य म्हणजे वेस्टर्न, भारताच्या बाहेरच्या गोष्टींना पाश्चात्य म्हणतात. त्यामध्ये स्वातंत्र्य, समानता, समाजवाद. स्वातंत्र्य म्हणजे फ्रीडम, इक्वॅलिटी. समाजवाद म्हणजे सोशियालिझम. आता तुम्हाला सोशलिझम आणि कम्युनिझम याचा फरक तुम्हाला जेव्हा GS पेपर 4 चे आपले सेशन सुरू होतील, इथिक्स, इंटेग्रिटी, ॲप्टिट्यूड, त्यावेळी ज्या वेगवेगळ्या जागतिक आणि भारतीय विचारसरणी आहेत, म्हणजे जे थॉट प्रोसेस आहेत, त्या तुम्हाला अलगसे त्याचं लेक्चर होईल. तर सोशलिझम आणि कम्युनिझम यांचा प्रभाव या कामगार चळवळीवर होता, हे लिहून घ्या तुम्ही. शिक्षित कामगार वर्गाची वाढ आणि संघटनांची आवश्यकता. कामगार वर्ग थोडा शिकलेला, पुढारलेला झाला, त्यांच्या हक्कांची जाणीव झाली, त्यांनी संघटन केलं. आता नारायण मेघाजी लोखंडे यांनी पहिली कामगार चळवळ भारतामध्ये उभारली आणि मुंबईतून जे कापड गिरणे आहे तिथून इव्हन लोकमान्य टिळक, इथं एक कामगार चळवळीतलं मुख्य नेतृत्व लोकमान्य टिळक हे इथं मेन्शन नाही आहे, हे तुम्ही मेन्शन करून घेऊ शकता. आणि पहिल्या महायुद्धाचा 1914 ते 18चा परिणाम, याच्यामध्ये काय केलं? महागाई, बेरोजगारी वाढली आणि जे कामगार होते त्यांना या महागाई, बेरोजगारीचा सामना करावा लागला, कारण की भारताचा व्यापार बऱ्यापैकी ठप्प झाला, निर्यात ठप्प झाली. जसं आता अमेरिका इराणच्या युद्धात जसं व्यापारावर परिणाम होतो, तसाच पहिल्या महायुद्धाच्या काळात हा परिणाम झाला. आणि दुसरं महायुद्ध जर तुम्हाला पिरियड बघायचा तर 1939 to 1945, हे लक्षात ठेवा. वर्ल्ड हिस्ट्री हा एक सेपरेट टॉपिक आहे. लवकरच वर्ल्ड हिस्ट्री रिलेटेड तुम्हाला काही प्रश्न, 1 ते 2 प्रश्न, म्हणजे एक 20 ते 25 मार्काला तुम्हाला GS पेपर 1ला वर्ल्ड हिस्ट्री येतात. मेन जे इव्हेंट आहेत वर्ल्ड हिस्ट्रीतले ते समजून घ्यायला आपल्या सिलेबसमध्ये आहेत ते. तर काल आपण काय करू, टप्प्याटप्प्याने कामगार चळवळीचा आढावा घेऊ. 1941 पूर्वी काय परिस्थिती होती? संघटना नव्हत्या आणि स्थानिक आणि वैयक्तिक स्वरूपाचे आंदोलन होते, लोकल आंदोलन होते. आणि पहिले औद्योगिक वाद कुठं झाले? मुंबईमध्ये 1880, अहमदाबाद, कलकत्ता, मद्रासमध्ये 1880 पासून थोडं कामगार संघटित व्हायला सुरुवात झाली. आता युद्धकालीन टप्पा 1914 ते 18, महागाई आणि त्याच्यामुळे स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग कमी झालं. जीवनमान म्हणजे जे डेली यूजमध्ये ज्या अन्न, वस्त्र, निवारा ज्या वस्तू लागतात त्या मिळेनाशा झाल्या. संप वाढले आणि अहमदाबाद, मुंबई, मद्रास येथे मोठे संप झाले. त्याच्यानंतर असहकार आंदोलन आणि संघटना, या कामगार संघटना आहे, त्यांनी कसं रिॲक्ट केलं? तर 1918ला मद्रास लेबर युनियन ही पहिली संघटना स्थापन झाली. 1920ला ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेसची स्थापना झाली. कामगार आणि राष्ट्रीय चळवळ यांचं संबंध दृढ झाले. पहिले काय होतं, ॲक्च्युली जे इंडियन नॅशनल काँग्रेस होतं, आपण त्याला INC म्हणतो, त्याची 1885ला स्थापना झाली. पण सुरुवातीला कामगारांचे प्रश्न याबद्दल काँग्रेसने जास्त सिरियसली घेतलं नाही या प्रश्नांना. पण जसंही पण हे 1914 आणि हा काळ आला त्यावेळेस जे काँग्रेसचे लखनौ अधिवेशन किंवा जे वेगवेगळे अधिवेशने झाले त्यामध्ये कामगारांचे प्रश्न हेच की याचा पण आपण पाठपुरावा करू ब्रिटिश गव्हर्नमेंटकडं, हे नक्की केलं या काँग्रेसच्या नेत्यांनी. त्याच्यामुळं राष्ट्रीय चळवळीत या पिरियडमध्ये 1914 ते 1947 या पिरियडमध्ये कामगारांचे प्रश्न सुद्धा इंडियन नॅशनल काँग्रेसने ब्रिटिशांपुढे मांडले, पाठपुरावा केला. आता गिरणी कामगारांचा फार मोठा लढा येतो 1928ला. त्यानंतर आपण बघू
1930 ते 1929 म्हणजे दुसऱ्या महायुद्धाचा त्याच्या आधीचा काळ. त्याच्यात सविनय कायदेभंग चळवळ आली आणि कामगारांच्या ज्या चळवळी त्यांचे मुद्दे याच्यात सामावून घेण्यात आले. हे बघा सगळ्यात महत्वाचं 1931ला कराची अधिवेशन आणि या कराची अधिवेशनात काय करण्यात आलेले आहे, स्वराज्य हा जो ठराव आहे किंवा स्वराज्याची मागणी काँग्रेसने पूर्ण स्वराज्याची मागणी ब्रिटिशांपुढे मांडली आणि कराची अधिवेशनात पहिल्यांदा आपला राष्ट्रीय ध्वज फडकला गेला. भरपूर महत्वाचं इथं कामगारांच्या मूलभूत हक्कांची मान्यता देण्यात आली. डाव्या विचारसरणीचा प्रभाव वाढला. आता डाव्या विचारसरणीचा प्रभाव कसा वाढला तर बोस, सुभाषचंद्र बोस आणि नेहरू हे दोन्ही नेते डाव्या विचारसरणीचे आणि कामगारांचे प्रश्न मांडणारे आणि त्याच्याबद्दल सहानुभूती असणारे होते. त्याच्यामुळं आपण हे वाक्य इथं वापरले की डाव्या विचारसरणीचा प्रभाव वाढला. विविध औद्योगिक क्षेत्रांमध्ये संघटनेचा विस्तार. काय विविध औद्योगिक क्षेत्रांमध्ये संघटनेचा विस्तार म्हणजे जसं इंडस्ट्रियलायझेशन वाढत गेलं तशा कामगार संघटना वाढत गेल्या आणि हक्कांसाठी लढू लागल्या. आता स्वातंत्र्यपूर्व म्हणजे अंतिम टप्पा, दुसरे महायुद्ध आणि त्याच्यानंतरचा टप्पा. दुसऱ्या महायुद्धामध्ये प्रॉब्लेम सुरू आहे. भारत छोडो आंदोलनात फार महत्वाचा टप्पा, कामगारांनी खूप उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. कारखाने बंद पाडले, उद्योगधंदे बंद पाडले आणि सक्रिय सहभाग भारतीय स्वातंत्र्य लढ्यात घेतला. रॉयल इंडियन नेव्ही, मी जे वरती बोललो होतो सुरुवातीलाच, त्याचा रॉयल इंडियन नेव्ही उठावाला कामगारांनी पाठिंबा दिला, हे लक्षात ठेवा. स्वातंत्र्यपूर्व कामगार चळवळीने संघटनात्मक आणि राजकीय पक्वता प्रदान केली. म्हणजे कामगारांनी फक्त हिंसाचार आणि वैयक्तिक स्वार्थाकडे न लढता लॉंग टर्म मागण्या केल्या आणि त्याच्यातून पॉलिटिकल मॅच्युरिटी त्यांनी दाखवून दिली. आता महत्वाच्या कामगार संघटना या काळात कोणत्या होत्या त्या इथं तुम्ही बघून घेऊ शकता, त्यांची नावं. आणि हे जे वेगवेगळे उजव्या बाजूला नेते दिलेले त्या नेते या संघटनांशी असोसिएटेड होते, त्यांचा संबंध होता, ते लिडरशिप होती. यामध्ये लोकमान्य टिळकांचं नाव जरासं मिसिंग दिसते. तर त्यांनी ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेस याच्यामध्ये टिळकांनी महत्वाची भूमिका बजावली होती आणि त्यांनी कामगार फंड म्हणून उभा केला होता. जेव्हा कामगारांच्या नोकऱ्या गेल्या 1914 मध्ये जे पहिलं महायुद्ध चालू झालं, त्यांनी एक फंड उभा केला. प्रत्येकाकडून एक रुपया किंवा त्याच्यापेक्षा कमी अमाऊंट तयार करून टिळक स्वराज फंड म्हणला जात होतो आणि कामगारांच्या प्रश्नांसाठी आवाज उठवला त्यांनी. आता या कामगार चळवळीचं महत्व, हक्कांसाठी जागृती निर्माण झाली कामगारांमध्ये, संघटन झालं, शोषणाविरुद्ध लढायला सुरुवात केली. कामगार कायदे आणि कल्याणकारी उपाययोजना, सरकारने काही कायदे आणलेत या कामगारांकरता. जास्त मोठे नसतील ते कायदे, पण कायदे त्या काळात सरकारने आणायचा प्रयत्न केला किंवा काँग्रेस किंवा वेगवेगळे सरकार जे प्रांतीय आणि केंद्रीय कायदे मंडळात काम करत होते त्यांनी प्रयत्न केलेला आहे तो. राष्ट्रीय चळवळीला कामगार वर्ग राष्ट्रीय चळवळीच्या पाठीमागे उभं राहिल्यामुळं राष्ट्रीय चळवळीला बळकटी मिळाली. ती राष्ट्रीय चळवळ स्ट्रॉंग व्हायला मदत झाली. औद्योगिक शांतता आणि उत्पादन वाढीस पोषक वातावरण तयार झालं. याच्यातून आपल्याला वैशिष्ट्य काय आहे, सुरुवातीला फक्त पगारवाढ आणि बाकीच्या गोष्टी वैयक्तिक स्वरूपाच्या मागण्या होत्या. नंतर 1914 नंतर तुम्ही 14 ते 47 मध्ये जे राजकीय भारतीय समाज जीवनात जे राजकीय पुढारी होते, वेगवेगळे ज्या संघटना होत्या, त्यांच्या थ्रू इंडियन भारतीय काँग्रेस किंवा ज्या वेगवेगळ्या देशभर वेगवेगळ्या प्रांतामध्ये ज्या चळवळी होत्या त्यांच्याशी कामगारांचं जवळचं नातं तयार झालं. संघटनात्मक जाणीवेची वाढ म्हणजे संघटन किती महत्वाचं आहे हे कामगारांना समजून आलं. विचारधारांचा प्रभाव तयार झाला त्यांच्यावर, समाजवाद, कम्युनिझम, गांधीझम. त्यानंतर कापड, रेल्वे, खाण बंदरे, चहा, ज्यूट याच्यात सहभाग झाला आणि महिलांच्या आणि दलित कामगारांच्या प्रश्नाची या कामगार चळवळीने
नोंद घेतलेली आहे. महिलांच्या तसेच मुले कोणाला म्हणतात? जे 18 वर्षापेक्षा ज्यांचं कमी वय आहे त्यांना मुलं म्हणतात. त्यावेळेस बालकामगारांचा पण एक मोठा प्रश्न या ब्रिटिश सरकार पुढं आणि या आपल्या भारतीय कामगार चळवळी पुढे होता, हे लक्षात ठेवा. ते या प्रकारे तुम्हाला 150 वर्ड्स मध्ये हे आन्सर लिहायचं आहे, हे लक्षात ठेवा. आणि जवळपास 7 ते 8 मिनिटात तुम्हाला हे आन्सर लिहायचं आहे, लक्षात ठेवा. आणि 150 वर्ड आणि एका लाईनमध्ये 10 ते 15 वर्ड जरी म्हटले तर तुम्हाला 15 ते 20 किंवा ज्याचा अक्षर मोठं आहे त्याला 25 ओळी लिहायला लागतात. आणि ब्लँक पेजवर तुम्हाला आधी ब्लँक पेजवर लिहायचं असायचं, पण आता त्यांनी काय केलंय, रूल्ड पेजेस दिले आहे तुम्हाला शेअर करेल मी. MPSC मेन्समध्ये कसे कोणत्या पद्धतीने तुम्हाला लिखाण करायला लागतं. जवळपास तुम्हाला 2 पेजेस दिले जातात. हे जे फुल स्केप 2 पेजेस असतात, त्याच्यामध्ये साईडने मार्जिन सोडलेली असते उत्तरं चेक करण्यासाठी पेजच्या दोन्ही बाजूनी. मध्ये तुम्हाला लिहायचं असतंय तुम्हाला. आणि बाकीच्या ज्या मार्जिन असतात तिथे लिहिलेलं असतं की इथेही काही लिहू नका. तुम्हाला स्पेसिमन शेअर करेल. आपण पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 4. सन 1946च्या भारतीय नौदलातील उठावाविषयी आपणास काय माहिती आहे? हा रॉयल इंडियन नेव्ही म्हणजे ब्रिटिश नेव्हीलाच रॉयल इंडियन नेव्ही म्युटिनी हा स्वातंत्र्य लढ्यातील एक महत्वाचा टप्पा ठरला. हा उठाव केवळ अन्न वस्त्रांच्या आणि बाकीच्या वागणुकीच्या प्रश्नापुरता मर्यादित नसून, कारण की जी अन्यायकारक आणि एकदम अमानुष वागणूक जी या कामगारांना दिली जायची, वेतनवाढ नव्हती, त्यांचे सिनियर ब्रिटिश होते आणि छोट्या मोठ्या कारणावरून त्यांना नोकरीतून बडतर्फ केलं जायचं आणि त्यांना कामगारांचे हक्क मिळत नव्हते, कोणते अनसर्टन्टी होती, वेळेवर सुट्ट्या मिळत नव्हत्या, अनेक प्रश्न होते. तर ते प्रश्न फक्त त्यांच्यापुरते मर्यादित नव्हते, तर तो ब्रिटिश साम्राज्यवादाविरुद्ध म्हणजे ब्रिटिशांचं जे मोठं साम्राज्य होतं त्याच्या विरुद्ध जो असंतोष निर्माण झालेला होता आपल्या देशामध्ये, चले जाव चळवळ होती, वेगवेगळ्या वाटाघाटी सुरू होत्या, त्याच्यामुळे समाजात नाराजी होती भारतीय समाजामध्ये. त्याचंच कुठेतरी प्रतिबिंब या भारतीय नौदलाच्या उठावामध्ये दिसून आलं असं प्रस्तावनेत म्हटले. आता याच्या मागे कारण काय होती? दुसरे महायुद्ध सुरू होते किंवा संपत आले होते आणि भारतीयांची मोठ्या प्रमाणावर नौदलात भरती करण्यात आली. ब्रिटिश अधिकाऱ्यांकडून वांशिक भेदभाव आणि अपमानास्पद वागणूक देण्यात आली कामगारांना. अन्नाची निकृष्ट गुणवत्ता, राहण्याच्या वाईट सुविधा आणि कमी पगार. सगळ्यात महत्त्वाचं काय? अन्नाची निकृष्ट गुणवत्ता, राहण्याच्या वाईट सुविधा, कमी पगार, हे महत्त्वाचे फॅक्टर आहे. युद्ध संपल्यानंतरही भारतीयांना समान दर्जा न देणे. INA इंडियन नेव्हल असोसिएशन किंवा आझाद हिंद फौज या आझाद हिंद फौजेत जे जवान किंवा अधिकारी सामील होते त्यांच्या विरुद्ध ब्रिटिश शासनानं खटले दाखल केले. देशात वेगवेगळ्या ठिकाणी ते खटले चालले आणि त्याच्यामुळे देशभक्तीची लाट आपल्या देशामध्ये आलेली होती. जय हिंदची भावना, कारण की चले जाव 1942च्या चळवळीनंतर जय हिंद ही एक स्लोगन तयार झाली आणि स्वातंत्र्य खूप जवळ आलेलं आहे आणि आपल्याला स्वातंत्र्य लवकरच मिळवायचे ही तीव्र आकांक्षा या कामगारांमध्ये तयार झाली. त्यांनी काय झालेला आहे हा मुद्दा, त्यांनी या कामगारांनी हिरिरीने भाग घेतला. आता उठावाची सुरुवात मुंबईतील HMIS तलवार या सिग्नल प्रशिक्षण केंद्रातील रिजेंटनी पुकारला. रिजेंट्स म्हणजे जवानांनी. ते रिजेंट ही एक
नेव्हीमध्ये एक पदवी असते, कॉन्स्टेबलला रिजंट म्हणतात. जसं मुंबई पोलीस किंवा स्टेट पोलीसमध्ये कॉन्स्टेबलला पोलीस कॉन्स्टेबल, हवालदार जशा रँक असतात तशा या रिजंट ही रँक आहे. या मागण्यांमध्ये चांगले अन्न, समान वागणूक, चांगल्या सुविधा, भारतीय अधिकाऱ्यांना बढती याचा समावेश होता. हा संप लवकरच मुंबईतील कॅसल बॅरॅक्स, फोर्ट बॅरॅक्स या केंद्रामध्ये, म्हणजे या जहाजावर आधी संप सुरू झाला, नंतर तो त्यांचे सहकारी जे बॅरकमध्ये किंवा ज्या नौदल माझगाव डॉक हे आज मोठं भारतीय नौदलाचं एक हेडक्वार्टर मानलं जातं पश्चिम भारतातलं, जे साऊथ मुंबई, दक्षिण मुंबई, म्हणजे जिथं गेटवे ऑफ इंडिया किंवा जे ताज हॉटेल जिथं 26/11/2008चा हल्ला झाला होता त्याच्याजवळच हे माझगाव डॉक आहे, तिथे या बॅरक आहेत. हा उठाव कराची, कलकत्ता, मद्रास, विशाखापट्टणम, काळीकट, कोची इत्यादी 70हून अधिक जिथं जहाज आणि किनारी ठाणे होतं तिथं पसरला आणि 20,000 पेक्षा जास्त नाविक या उठावात सहभागी झाले. म्हणजे किती मोठा या उठावाची व्याप्ती होती तुम्ही बघू शकता. आता त्यांच्या प्रमुख मागण्या काय होत्या? पौष्टिक अन्न, पिण्याचे पाणी, समान वागणूक, योग्य वेतन भत्ते, प्रमोशन्स आणि INA या सुभाषचंद्र बोस यांच्या नेतृत्वाखाली जी मोठी हिंद फौज होती त्यांच्यावर जे पकडलेले सैनिक अधिकारी होते त्यांच्यावर खटले चालू होते देशभरात आणि त्यांचे वकील म्हणून जवाहरलाल नेहरू आणि सुभाषचंद्र बोस यांनी सुद्धा काम बघितलं. त्याच्यामुळे एक मोठी लाट तयार झाली होती भारतामध्ये की INAचे कायद्यांची सुटका करायची आणि त्यांच्या विरुद्ध जे खटले ते मागे घ्यावे, त्यांची सुटका करावी, ही एक मोठी मागणी होती. आता उठावाचा घटनाक्रम तुम्ही इथं बघून घेऊ शकता. उठावाचा घटनाक्रम थोडक्यात लिहिणं महत्वाचं आहे, कारण की जास्त याला स्पेस नाही देऊ शकत तुम्ही या रायटिंगमध्ये, कारण की फक्त हा पहिला मुद्दा आणि मुंबईत हा उठाव सुरू झाला. नंतर देशातील प्रमुख बंदरे जहाजामध्ये पसरला आणि या रेटिंग्सनी तिरंगा, काँग्रेस, मुस्लिम लीग यांचे झेंडे फडकावले. म्हणजे यांना वाटत होतं की राजकीय पार्श्वभूमी या उठावाला प्राप्त झाली होती आणि मुंबईतील जनतेने मोठ्या प्रमाणावर या नाविकांना पाठिंबा दर्शवलेला आहे आणि सरदार पटेल व इतर नेत्यांच्या आवाहनानंतर रेजिमेंट्सनी संप मागे घेतला. कारण की हा संप हाताच्या बाहेर जाण्याची आणि या ब्रिटिश सैन्यामध्ये उठाव होण्याची परिस्थिती निर्माण झाली होती. कारण की ब्रिटिश सैन्यामध्ये उठाव निर्माण झाला असता तर आणखी व्हायलन्स आणि आपल्याला स्वातंत्र्य मिळण्यात आणखी वेळ लागला असता, असं बऱ्याचशा भारतीय नेत्यांचं म्हणणं होतं. त्यामुळं ब्रिटिश सरकारची थोड्या वाटाघाटी आणि संयमाची भूमिका घेऊन हा उठाव तिथं थांबवण्यात आला. वेगवेगळे नेते या उठावात सामील होते. जनतेनं मोठा पाठिंबा, मोर्चा, हडताळ आणि रेल्वे कामगार आणि इतर कामगार आणि चकमकी, गोळीबार पण या ठिकाणी झालेला होता. ते या उठावाचं महत्व फार महत्वाचं आहे. स्वातंत्र्य लढ्याला नवी ऊर्जा मिळाली आणि स्वातंत्र्य प्राप्तीच्या प्रक्रियेला गती देणारा हा उठाव आपल्याला म्हणता येईल. आणि सरकारनं काय केलं, सरकारची प्रतिक्रिया ती पण महत्वाची आहे. त्यांनी नौदल आणि लष्कर, ज्या ठिकाणी उठाव झाला नाही तिथलं नौदल आणि भारतीय लष्कर त्यांनी तैनात केलं. विमाने आणि तोफखाना याचा वापर करण्याची धमकी या ब्रिटिश सरकारने दिली आणि काँग्रेस व मुस्लिम लीगने काय केलं, थोडी शांततेची भूमिका घेण्याचं ठरवलं. त्याच्यात वल्लभभाई पटेल पुढे होते आणि या उठावानंतर अनेक रेटिंग्सला अटक, कोर्ट मार्शल आणि इतर शिक्षा देण्यात आल्या, नोकरीतून काढण्यात आलं. आणि हा एक क्रांतिकारी टप्पा होता. स्वातंत्र्याची तीव्र भावना त्यांच्यामध्ये जागृत झाली होती. जरी हा उठाव अपूर्ण राहिला तरी त्याने ब्रिटिश साम्राज्याचा पाया हादरवला आणि सगळ्यात महत्वाचं हे दोन वाक्य आलेच पाहिजे. हा उठाव जरी अपूर्ण राहिला तरी एक पॉझिटिव्ह एंड तुम्हाला देता आला पाहिजे. पॉझिटिव्ह एंड प्रत्येक जे तुमचं
जे हे उत्तर आहे त्याला पॉझिटिव्ह एंड आणि एक तुम्ही पण क्रांतिकारी भाषेत या प्रश्नाचे अशा उत्तरं दिले पाहिजे. आपण ब्रीफली हे प्रश्न किंवा उत्तर का डिस्कस करतोय, कारण की तुम्हाला परीक्षेकरता तयार करायचं आहे. कारण की फक्त पूर्व मुख्यचा अभ्यास करून फक्त पुस्तकं वाचून ही एक्झाम क्लिअर करणं तितकंच सोपं नाही आहे. जर तुम्ही लिखाण आणि जे अभ्यास करताय तो अभ्यास कोणत्या अँगलनी केला पाहिजे, भारतीय नौदलाचा उठाव कसं कसं बघितलं पाहिजे तुम्ही उत्तर लिहिताना, तर पहिल्यांदा एक वाक्यात प्रस्तावना 8-9-10 वर्डमध्ये, त्याच्यानंतर 2 ते 3 कारणं, उठावाची सुरुवात कशी झाली, वेगवेगळ्या ठिकाणी कसा पसरला, कोण कोण सामील झालं, परत या उठावाचे नेते, परत मागण्या काय होत्या कामगारांच्या, उठावाचा घटनाक्रम, त्याच्यानंतर शेवटी या उठावाचं महत्त्व, ब्रिटिश सरकारनं काय प्रतिक्रिया दिली, आणि शेवटची जी लाईन आहे तुमची त्याच्यामध्ये हा उठाव जरी अपूर्ण राहिला तरी या उठावानं ब्रिटिश साम्राज्याला हादरवलं आणि ब्रिटिशांचं जे म्हणणं होतं की आमच्या साम्राज्याचा सूर्य कधीच मावळत नाही, त्याला एक मोठा हादरा बसला. पुढे जाऊया. प्रश्न क्रमांक 5, सविनय कायदेभंग चळवळीचं महत्त्व स्पष्ट करा, हा प्रश्न आहे. तर महात्मा गांधींनी 1930 साली सविनय कायदेभंग ही चळवळ सुरू केली आणि सगळ्यात महत्वाचं पहिली सर्वसमावेशक व जन आंदोलन म्हणून ही चळवळ ओळखली जाते. आणि महात्मा गांधीजींचे सत्य, अहिंसा आणि सविनय प्रतिकार या तत्वांवर ही चळवळ आधारित होती. या चळवळीने भारतीय स्वातंत्र्य संग्रामाला एक नवी दिशा दिली आणि जनतेच्या मनात स्वराज्याची आस अधिक दृढ केली. या चळवळीची पार्श्वभूमी असं म्हणता येईल तुम्हाला, 1929 या लाहोरच्या अधिवेशनात पूर्ण स्वराज्य हा ठराव मंजूर झाला. यावेळी सायमन आयोग जो 1927ला भारतात येऊन गेला, त्याच्यानंतर 1930ला 1928ला नेहरू अहवाल बनवायला सुरू झालं. त्याच्यानंतर मुस्लिम लीगने पण त्यांच्या मागण्या, बऱ्याचशा मागण्या नेहरू अहवालावर प्रसिद्ध केल्या आणि एक वातावरण तयार झालं की परत आपण स्वातंत्र्य मिळवण्यासाठी आपण ब्रिटिशांच्या पाठीमागे लागलं पाहिजे आणि ब्रिटिश जे भारतावर जे वेगवेगळ्या पद्धतीनं जाचकाठी लावताय, आर्थिक शोषण करताय, मिठावर कर लावला किंवा दडपशाही युक्त जे कायदे, वेगवेगळे कायदे ब्रिटिश सरकार करतच होतं, त्या कायद्यांकरता ते कायदे मागे घेण्यात यावेत किंवा त्यांच्या विरुद्ध एक विरोध दाखवायचा होता या भारतीय नेत्यांना, समाजाला. आणि या जी चळवळीची दिशा होती, तिचं महत्व होतं, हे आपल्याला या उत्तरातून लिहायचं आहे आपल्याला. आपण पार्श्वभूमी काय, चळवळ सुरू होण्याचं आधीचं हा मजकूर आहे तुमचा. चळवळीचं विजन काय होतं, चळवळ कशी सुरू झाली, तर गांधीजींनी व्हाईसरॉयला 11 मागण्यांचं पत्र दिलं आणि व्हाईसरॉयने या मागण्या न मानल्यामुळे आणि या मागण्या हे सायमन आयोग, नेहरू अहवाल आणि जो मुस्लिम लीगने जिन्नांनी ज्या डिमांड दिल्या होत्या, या सगळ्यांचा निचोड काढला गांधीजींनी. 11 मागण्यांचं पत्र सरकारला पाठवलं. त्याच्यात हे मिठावरील कर मागं घ्या, दारूबंदी करा, अशा अनेक मोठ्या मोठ्या मागण्या होत्या. आणि त्याच्यात एक महत्वाची म्हणजे स्वातंत्र्याची मागणी पण, पूर्ण स्वातंत्र्याची मागणी पण पहिल्यांदाच आपण ब्रिटिश सरकारकडे केली होती. या मागण्या ब्रिटिश सरकारनं न मानल्यामुळं 12 मार्च 1930 रोजी
दांडी यात्रा गांधीजींनी सुरू केली. आता या चळवळीचं महत्वाचं वैशिष्ट्य, हे आंदोलन अहिंसात्मक आणि शांततापूर्ण आंदोलन म्हणून सुरुवात झाली. आणि गांधीजींनी आधी डिक्लेअर केलं की या चळवळीचं स्वरूप काय असणार आहे. कसं सविनय कायदेभंग म्हणजे सिव्हिल डिसऑबिडियन्स, म्हणजे शांततापूर्ण मार्गानं वेगवेगळे जे ब्रिटिश कायदे आहेत, ब्रिटिश कारभार आहे, त्याला विरोध करायचा आणि ब्रिटिशांना त्यांचं कारभार चालवण्यास असहकार करायचं असं म्हणणं होतं. प्रतिकार करायचा. लोकांचा सहभाग म्हणजे शहर, खेडी, स्त्री, महिला, युवक आणि कामगार या सर्वांचा सहभाग म्हणजे लोकसहभागावर आधारित ही चळवळ आपल्याला म्हणता येईल. आणि स्थानिक प्रश्नांपासून राष्ट्रीय प्रश्नांपर्यंत व्यापक विस्तार या चळवळीचा होता. शिस्तबद्ध, नैतिक आणि संघटित नेतृत्व, काय म्हणतोय इथं, शिस्तबद्ध, नैतिक आणि संघटित नेतृत्व. इथून आधीच्या चळवळी ज्या आपल्या देशात घडल्या बऱ्यापैकी त्या चळवळींना असं एक नेतृत्व, प्रमुख नेतृत्व की हा नेता आहे, ही संघटना आहे असं प्रामुख्यानं म्हणता नाही येणार. पण ही पहिली सविनय कायदेभंग ही अशी चळवळ होती. याच्यामध्ये गांधीजींचं नेतृत्व आपल्या भारतीय समाजाला, या भारतीय बऱ्याचशा संस्थानिकांना आणि काँग्रेसच्या नेत्यांना हे नेतृत्व मान्य होतं, हे लक्षात ठेवा. या चळवळीचा क्रम तुम्हाला तिथे बघता येईल की चळवळी कशी सुरू झाली. दांडी यात्रा, मिठाचा कायदा कसा मोडला, गांधीजींना अटक कधी झाली, दारासना मिठाचा सत्याग्रह आणि महात्मा गांधी आणि आयर्विन करार कसा झाला. दांडी यात्रेचं प्रतिकात्मक महत्व म्हणजे दांडी यात्रेचं काय महत्व आहे ते म्हणजे एक साधं जो मीठ आहे, मीठ म्हणजे आजही मीठ बऱ्यापैकी बाकीच्या अन्नधान्य वस्तूंपेक्षा स्वस्त आहे, पण एक सिम्बॉलिक होतं गांधीजींचं जे नेतृत्व आणि त्याचं विजन होतं. आणि दांडी यात्रा करण्यामागचं की एक गरीबातला गरीब आणि श्रीमंतातला श्रीमंत भारतीय व्यक्तीला मीठ दैनंदिन वापरात लागायचं आणि मीठ हा एक महत्वाचा भाग होता खानपानमधला. त्याच्यामुळे गांधीजींनी या पद्धतीने आंदोलन करायचा निर्णय घेतला. मिठाचा कायदा भंग केला. दांडी गुजरात येथे परदेशी वस्त्रांवर बहिष्कार टाकला. कर न भरण्याचं जनतेला आवाहन केलं. आता दारासना सत्याग्रह इथं ब्रिटिश पोलिसांनी निर्दयी अत्याचार केला आणि हे आंदोलन चिरडून टाकण्याचा प्रयत्न केला हे दारासना मध्ये. त्याच्यामुळं या चळवळीला आणखीनच जास्त पॉप्युलरिटी मिळाली पूर्ण नॅशनल लेवलवर. यामध्ये सगळ्यात महत्वाचं महिलांचा सुद्धा मोठा सहभाग आपल्याला बघायला मिळतो. याच्यामध्ये कमला नेहरू, कमला नेहरू या जवाहरलाल नेहरूंच्या बहीण होत्या, सरोजिनी नायडू आणि इत्यादी चा महत्वपूर्ण सहभाग होता. या चळवळीचं महत्व आणि ही जी दांडी यात्रा आहे त्याच्यामध्ये गांधीजींसोबत 78 त्यांचे अनुयायी या दांडी मार्च या जो हजारो मैल अंतर, हजारो किलोमीटर अंतर जे चालून गेले गांधीजी, त्यांच्यासोबत 78 अनुयायी होते. यांची नावे आणि हे जे कोण 78 आहेत यांची गांधीजींनी, या सत्याग्रहींची गांधीजींनी निवड केली होती, हे लक्षात ठेवा. म्हणजे हे दांडी यात्रेत गांधीजींसोबत जाणारे लोक कोणी रॅन्डम नव्हते की
तर गांधीजींनी स्वतः या 78 या लोकांना गांधीजी ओळखत होते आणि फार महत्वाचं कॉन्ट्रीब्युशन त्यांचं आलेलं आहे. आपण या चळवळीचं महत्व जनतेला स्वातंत्र्य लढ्यात सक्रियपणे सहभागी करून घेतले. ब्रिटिशांच्या अन्यायकारक कायद्यांना नैतिक धक्का दिला. भारतीय स्वातंत्र्य लढ्याला ग्रामीण भागापर्यंत व्यापकता मिळाली. अहिंसक प्रतिकाराची प्रभावी ताकद जगासमोर सिद्ध झाली. म्हणजे अहिंसेनं काय साध्य होऊ शकतं? अहिंसा म्हणजे गांधीजींचं सगळ्यात महत्वाचं तत्व काय? सत्य आणि अहिंसा. तर अहिंसेचं हा मोठा जो प्रयोग आहे अहिंसेचा, तो गांधीजींनी सक्सेस करायला सुरुवात केली आणि लोकांनी पण, आणि काँग्रेसचे नेते किंवा दुसऱ्या पार्टीतले नेते किंवा भारतीय समाजाने सुद्धा त्यांच्यावर विश्वास ठेवायला सुरुवात केली. आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर सगळ्यात महत्त्वाचं आहे, हे जे दांडी यात्रा आहे ही आंतरराष्ट्रीय पातळीवर फार महत्त्वाची ठरली, हे लक्षात ठेवा. कारण की ही जी दांडी यात्रा हिला आंतरराष्ट्रीय जे वेगवेगळे न्यूजपेपर आहे त्यांनी फार मोठ्या प्रमाणावर हिला प्रसिद्धी दिली आणि त्याच्यातून भारतीय स्वातंत्र्य लढ्याला सहानुभूती आणि मान्यता मिळाली. आता भारतीय आधुनिक इतिहासाचा जर तुम्ही अभ्यास करत असला तर तुम्ही हे नेहमी लक्षात ठेवलं पाहिजे की भारतात जे घडत होतं भारतीय स्वातंत्र्य लढ्याच्या दरम्यान, भारताचा स्वातंत्र्य लढा, आपल्या देशाचा स्वातंत्र्य लढा आपण असं ठरवूया की काँग्रेसची स्थापना आणि त्याच्यानंतर ज्या वेगवेगळ्या संघटना, काँग्रेस, भारतीय वेगवेगळे नेते, विचारसरण्या आणि जे वेगवेगळ्या आंदोलनं झाले त्यावर नेहमीच परदेशी वृत्तपत्र, परदेशी मीडिया, परदेशी सरकार, खासकर अमेरिका, युरोप या देशातले महत्त्वाचे जे देश आहे ते नेहमीच तिथले पत्रकार, तिथले नेते नेहमीच लक्ष ठेवून त्याच्यावर स्टेटमेंट द्यायचे, हे लक्षात ठेवा. आणि काही तुलनात्मक महत्त्वाच्या ज्या आहेत, असहकार आंदोलन, सविनय कायदेभंग किंवा चले जाव चळवळ किंवा भारतीय स्वातंत्र्य मिळवण्याच्या आधी किंवा मिळवण्याच्या नंतर, ते थोडे जे परदेशी नेते आहेत, ते जे परदेशी मोठे मोठे विचारवंत आहेत त्यांनी भारतीय स्वातंत्र्य लढ्याबद्दल काय विचार व्यक्त केलेत, तर त्या पद्धतीने तुम्हाला थोडं एक 10 ते 15 मुद्दे मी वेळोवेळी तुम्हाला सांगत आणि बोलल त्याबद्दल, आणि ते कोणत्या आन्सरमध्ये कुठं टाकायचे ते तुम्हाला समजलं पाहिजे. गांधीजींचे नेतृत्व लोकमानसात अधिक दृढ झालं. स्वराज्य हा जनतेचा जन्मसिद्ध हक्क आहे ही भावना अधिक प्रबळ झाली. आता ही चळवळ कशी संपली किंवा पुढं कशी गेली? गांधी आयर्विन करार झाला 1931ला. गांधींनी हा म्हणजे अटकेमध्ये असताना पुण्यामध्ये, त्याला गांधी आयर्विन कराराला पुणे करार पण म्हटलं जातं. अटकेत असताना तुरुंगातून त्यांनी जो व्हाईसरॉय होता, ब्रिटिश व्हाईसरॉय लॉर्ड आयर्विन, त्याच्याशी निगोशिएट केलं आणि गांधीजींच्या मुत्सद्देगिरीचा हा फार मोठा विजय मानला जातो. त्यातून अनेक राजकीय कायद्यांची सुटका झाली. गांधीजींना गोलमेज परिषदेत सहभागी होण्याचं आमंत्रण मिळालं. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे जनाधार व संघटन शक्ती वाढली. अजून आपण पुढे बघू शकतो, ब्रिटिश सरकारवर भारतीय प्रश्न सोडवण्यासाठी दबाव वाढला. कारण की ब्रिटिश सरकार काय करत होतं याच्या आधी, म्हणजे वेगवेगळ्या कमिट्या बसवत होतं, कमिशन बसवत होतं, जसं सायमन कमिशन, आणि भारतीयांना आव्हान दिलं की तुम्ही तुमच्या घटना बनवा. मग नेहरू अहवालाला काँग्रेस नेत्यांनी बनवायला सुरुवात केली.
जे जवाहरलाल नेहरूंचे वडील होते त्यांच्या नेतृत्वात. त्यानंतर मुस्लिम लीगनी जिनांच्या मार्फत त्यांच्या मागण्या, प्रमुख मागण्या पुढे ठेवल्या आणि त्याच्यात भारतीय समाजामध्ये एक वेगवेगळ्या मागण्या आणि एक लिडरशिप वेगवेगळ्या नेत्यांनी घ्यायला सुरुवात केली. त्यामुळं ब्रिटिश सरकारवर दबाव निर्माण झाला की आपण कसं निगोशिएट करायचं, कसं टॅकल करायचं, कसं पुढे जायचं. आणि यानंतर ज्या चळवळी, वैयक्तिक सत्याग्रह, भारत छोडो, यासाठी एक तयारी तयार झाली. कारण की सर्व थरातल्या जनसहभाग या चळवळीत आलेला होता, सविनय कायदेभंग. आता सविनय कायदेभंगाच्या आधी भारतामध्ये कोणत्या महत्वाच्या चळवळी झाल्या, ज्या स्वातंत्र्य मिळण्याकडं आणि भारतीय जे नेतृत्व आहे ते डिफायनिंग होत्या. होम रूल चळवळ म्हणता येईल आपल्याला. त्याच्यानंतर असहकार, त्याच्यानंतर सविनय कायदेभंग जी आपण बघतोय, त्याच्यानंतर चले जाव. आणि याच्या आधी जर तुम्हाला एखादी चळवळ होम रूलच्या आधी सांगता आली तर ती आहे बंगालची फाळणी. बंगाल फाळणी. तर या पद्धतीनं तुम्हाला काय करायचंय, या 4 ते 5 ज्या महत्वाच्या चळवळी आहे ना, त्यांचं या पद्धतीनं मूल्यमापन करायचं. त्या चळवळीची प्रस्तावना काय असेल, प्रश्न आला तर त्या चळवळीची पार्श्वभूमी, त्या चळवळीची वैशिष्ट्ये, एक घटनाक्रम, कशी चळवळ सुरू झाली, कारणे काय होती, नेतृत्व कोणी केलं, कोणते सहभागी कोण झालं, विरोधक कोण होते, त्या चळवळीबद्दल 2-3 जे ब्रिटिश व्हाईसरॉय होते त्या काळातले किंवा जे भारतीय जे नेते होते वेगवेगळे, त्यांच्या त्या चळवळीबद्दल काय मतं होते आणि त्या चळवळीचं महत्व काय होतं, त्या चळवळीचा परिणाम काय झाला, या वेगवेगळ्या पद्धतीनं तुम्हाला त्या महत्वाच्या व्यक्ती आणि कोणत्या ठिकाणी ही चळवळ पोहोचली किंवा कोणत्या ठिकाणी या चळवळीनं इम्पॅक्ट तयार केला, त्या दृष्टीनं तुम्हाला या चळवळींकडं पॉझिटिव्हली बघायचंय. कारण की फक्त महत्व स्पष्ट करा. म्हणजे तुम्हाला काय करायचंय, या चळवळीच्या आधीचं थोडं बॅकग्राऊंड घ्यायचं, ही चळवळीचं मेन चळवळ काय होती आणि चळवळीचं महत्व, आणि चळवळीनंतर ऍक्च्युली या चळवळीचं कंटिन्युटी कशी राहिली पुढं, याचा फायदा काय झाला. गांधी आयर्विन करार हा फार महत्वाचा आहे. आणि या करारामध्ये म्हणजे कोणत्याही भारतीय नेत्यासमोर पहिल्यांदाच इंग्रज सरकार, ब्रिटिश सरकार झुकलं आणि गांधीजींना इक्वल म्हणून निगोशिएट केलं गांधीजींनी, हे लक्षात ठेवा. आणि याच्यानंतर ज्या राऊंड टेबल कॉन्फरन्स वगैरे ज्या लंडनमध्ये भरवण्यात आल्या, पहिल्या राऊंड टेबल कॉन्फरन्सला, दुसऱ्या राऊंड टेबल कॉन्फरन्सला आणि तिसऱ्या राऊंड टेबल कॉन्फरन्सला या ज्या सविनय कायदेभंगाच्या या चळवळी, याच्या मागण्या, याचं पण तिथे रिफ्लेक्शन मिळालं. आणि एक भारतीयांना पुढच्या सुधारणा कशा द्यायच्या, कोणत्या कशा पद्धतीनं भारतीयांना स्वातंत्र्य द्यायचं, ऍक्च्युअल स्वातंत्र्य, त्याच्यावर ब्रिटिश शासनानं सिरियसली विचार करायला सुरुवात केली असं म्हणता येईल. पुढचं बघू. स्वातंत्र्योत्तर काळात भाषावार प्रांत रचनेविषयी आपणास काय माहीत आहे, महत्वाचा प्रश्न आहे. आणि तुमचा जो सिलेबस आहे त्या सिलेबसमध्ये प्रॉपर सिलेबसच्या टॉपिकमधून हा प्रश्न विचारलेला आहे. भारतात विविध भाषा, बोली व संस्कृती चा हा भारत देश आहे. ब्रिटिश काळात प्रशासकीय सोयीसाठी भाषिक घटकांकडे दुर्लक्ष करून प्रांतांची रचना केली गेली. आणि स्वातंत्र्यानंतर लोकशाही बळकट करण्यासाठी भाषावार प्रांत रचनेची मागणी तीव्र झाली. आणि त्याकरता जे वेगवेगळे आपल्या देशामध्ये आंदोलनं झाले, अनेक शेकडो हजारो लोकांनी बलिदान दिले, खासकर महाराष्ट्र, आंध्र, गुजरातचं स्वातंत्र्य, ते आपण डिटेलमध्ये जेव्हा आपलं
पोस्ट इंडिपेंडंट इंडिया म्हणजे स्वातंत्र्यानंतरचा भारत हा पण तुम्हाला जवळजवळ 1964 म्हणजे जे नेहरू युग आहे तोपर्यंत इतिहासामध्ये फार महत्वाचं ठरतं. आणि पोस्ट इंडिया स्वातंत्र्योत्तर काळातली अर्थव्यवस्था आणि इतिहास म्हणजे इतिहासामध्ये हा स्वातंत्र्योत्तर काळाचा तुम्हाला पोर्शन येतो आणि अर्थशास्त्र या विषयात तुम्हाला स्वातंत्र्योत्तर भारताचा पोर्शन येतो हे लक्षात ठेवा. आणि ज्या वेगवेगळ्या चळवळी होत्या त्याच्यावर विचार करण्यासाठी भारत सरकारने राज्य पुनर्रचना आयोग स्टेट रिऑर्गनायझेशन कमिशन SRC ची स्थापना 29 डिसेंबर 1953 मध्ये केली. त्याचे न्यायमूर्ती फाजल अली अध्यक्ष होते, KM पन्नीकर हे सदस्य होते आणि हृदयनाथ कुंजरू हे पण एक सदस्य होते. या आयोगाचे कार्य काय होते? भाषावर प्रांत रचनेचा अभ्यास करायचा म्हणजे जो आपला महाकाय देश होता जो ब्रिटिश जे सोडून गेले त्यावेळेस भारतामध्ये जवळपास 550 संस्थानिक होते वेगवेगळे छोटे मोठे म्हणजे हैदराबाद सारखं मोठं संस्थान होतं, जुनागड सारखं, काश्मीरसाठी मोठं मोठं आणि छोटे छोटे संस्थान होते. म्हणजे आज जे जर भारतातले काही डिस्ट्रिक्ट किंवा काही तहसील त्यांच्या क्षेत्रफळाच्या आकारा एवढे छोटे छोटे काही हे संस्थानिक होते. त्याच्यामुळं खूप डायव्हर्सिटी होती आपल्या देशामध्ये. आणि यांच्यामध्ये आता जो आपण भारतीय स्वातंत्र्य चळवळीचा अभ्यास करतो याच्यात 2 पैलू पडतात. संस्थानिकांच्या अंडर जो आपली जनता होती त्यांची वेगळी चळवळ चालायची, आलं का लक्षात? आणि जे ब्रिटिशांच्या कंट्रोलमध्ये जो भारत होता त्यांची नेतृत्व म्हणजे आदरणीय महात्मा गांधी, नेहरू, बोस, आंबेडकर हे जे वेगवेगळे नेते आहेत काँग्रेसचे किंवा इतर पक्षांचे हे त्या चळवळीचं नेतृत्व करायचं. पण जे संस्थानिकांच्या अंडर जी भारतीय प्रजा होती त्याचं हे संस्थानिक आणि त्यांचं एक संस्थानिकांची परिषद भरायची आणि ते संस्थानिक ठरवायचे की कोणते ब्रिटिश कायदे तिकडे लागू करायचे. आणि ब्रिटिशांशी हे संस्थानिक जास्त लॉयल्टी दाखवायचे, जास्त फेवर करायचे ब्रिटिशांचा आणि स्वतःच्या पदरात वेगवेगळ्या सुविधा पाडून घ्यायचे. आणि एक ब्रिटिश एक मार्गदर्शक असायचा त्यांच्या दरबारात, तो काम बघायचा म्हणजे ॲक्च्युअल काम राजा बघायचा पण हातून त्याला मार्गदर्शन काय करायचा हा ब्रिटिश गव्हर्नरचा प्रतिनिधी असायचा, तो करायचा. सांगायचा मुद्दा हा की भारतात राज्य तयार करण्याची गरज का निर्माण झाली, तर भारतात राज्य तयार करण्याची गरज याच्याकरता निर्माण झाली की भाषावार प्रांत रचनेचा अभ्यास म्हणजे हा जो तुम्ही आज भारताचा म्हणजे जुना जो स्वातंत्र्योत्तर भारत त्याचा नकाशा आपण हा बघितला म्हणजे या राज्य पुनर्रचना आयोगाच्या आधीचा नकाशा, त्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता की बॉम्बे हे राज्य होतं, त्याच्यात महाराष्ट्र आणि गुजरात यायचं. म्हैसूर हे कर्नाटक एक मोठं संस्थान होतं. मद्रास तुम्ही बघता, मद्रासमध्ये तुम्हाला आजचा आंध्र आणि तमिळनाडू पण बघायला मिळतोय. त्याच्यामुळे फार महाकाय हा प्रदेश होता. प्रशासनिक सुव्यवस्था म्हणजे ॲडमिनिस्ट्रेशन करता चांगलं झालं पाहिजे, सोपं झालं पाहिजे. आर्थिक क्षमता हे निकष, भौगोलिक सलगता आणि सांस्कृतिक एकात्मता या घटकाचा विचार, हे याला स्टार मारून घ्या राज्य पुनर्रचना आयोगला आणि जास्त स्टार मारा या घटक म्हणजे राज्य पुनर्रचना आयोग कोणत्या घटकावर काम करत होता, त्याचा मूळ गाभा काय होता, मूळ काम काय होतं आणि ते काय त्यांच्या मनाने काम करत नव्हते. त्याला टर्म्स ऑफ रेफरन्स म्हणतो आपण, मॉडर्न जी लँग्वेज आहे त्याला टर्म्स ऑफ रेफरन्स म्हणजे काम कोणत्या चौकटीत करायचं, त्या कामाची चौकट काय त्याला आपण टर्म्स ऑफ रेफरन्स म्हणतो. आणि त्यांना शिफारसी सादर करण्याला लावले. ते याचा अहवाल, या आयोगाचा अहवाल लगभग 8 ते 10 महिन्यांनी आला आणि त्यांनी काय केलं, भाषावार प्रांत रचना करावा असं सुचवलं. कारण की आदरणीय माजी पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांचा भाषावार प्रांत रचनेला विरोध होता. पण
भारतीय समाजाचा, वेगवेगळ्या राज्यांचा, वेगवेगळ्या जातीचा, धर्मात जे लोक होते त्यांचा एक भाषेच्या आधारावर एक भारतीय आपल्या देशाचे तुकडे होऊ शकतात असं नेहरूंना वाटायचं. त्याच्यामुळे त्यांचा विरोध होता. पण ही जी टीम बनवली ही तिघांची, त्यांनी सांगितलं की भाषावर प्रांत रचना करा, परंतु त्याच्यात राष्ट्रीय एकता, आर्थिक सुबत्ता आणि प्रशासनिक कार्यक्षमता हे 3 फॅक्टर महत्वाचे आहे. आणि ही लहान राज्ये टिकाऊ असावीत. म्हणजे एकदा की हे राज्य घडवलं की परत ते राज्य किंवा परत राज्यांची फेररचना किंवा नवीन राज्य तयार करणं एवढं मुश्किल नसावं. तर मग ज्या वेगवेगळ्या भाषा आहेत, आज आपल्या भारतीय संविधानामध्ये 22 भाषा आपण बघायला मिळतो. अधिकृत भाषा किंवा आपण त्याला म्हणतो भारतीय राज्यघटनेच्या नमूने ते 22 भाषा आहेत त्या या वेगवेगळ्या भाषा. तर तुम्ही हे बघू शकता की ही राज्ये लहान असावी, टिकाऊ असावी. आणि प्रमुख बदल काय झाले, राज्य पुनर्रचना जो ऍक्ट झाला, अधिनियम आला, कायदा झाला, त्याच्यामध्ये 14 राज्ये आणि 6 केंद्रशासित प्रदेश तयार झाले. भाषिक प्रांतानुसार सीमांची पुनर्रचना करण्यात आली भाषिक आधारावर. आणि काही भाषिक अल्पसंख्याक भाग वेगळे करण्यात आले आणि केंद्रशासित प्रदेशांची संख्या वाढली. 14 राज्य आणि 6 केंद्रशासित प्रदेश, एवढं तुम्ही लक्षात ठेवा. इथं राज्य आणि भाषा हे तुम्हाला डिटेलमध्ये बघायला मिळेल. आणि भाषावर कोणते राज्य हा ऍक्ट आलाच हे निकष ठरवून दिलेचे. या निकषांवर नंतर बरेचसे राज्य तयार झालेले बघायला मिळतात आपल्याला. ज्या वेगवेगळ्या चळवळी आपल्या भारत देशामध्ये 1960, 63, 66, 72, 2000 नंतर, इव्हन 2000 नंतर हे 2003 मध्ये हे झारखंड, छत्तीसगड, उत्तराखंड, तेलंगणा, कोणी सांगू शकतं का तेलंगणा 2014 साली तेलंगणा आणि आंध्र प्रदेश यांचं, या 2 राज्यांचं विभाजन झालं. म्हणजे अजूनही राज्य पुनर्रचना आपल्या देशामध्ये थोडक्यात सुरू आहे, पण आता मुश्किल आहे नवीन नवीन राज्य. हे लक्षात ठेवा तुम्ही. भाषावार प्रांतरचनेचे सकारात्मक परिणाम इथं तुम्ही वाचून घेऊ शकता. काय सकारात्मक परिणाम आहे? लोकनियुक्त शासनाला बळकटी, स्थानिक भाषेचा प्रोत्साहन, विकास, प्रादेशिक अस्मिता म्हणजे रिजनल प्राईड आणि स्वाभिमान वाढला, प्रशासन अधिक लोकाभिमुख झाले, आर्थिक व शैक्षणिक विकासाला चालना मिळाली, राष्ट्रीय ऐक्याला बाधा न येता विविधतेचा सन्मान इथं करण्यात आला किंवा झाला. आणि मर्यादा व आव्हाने तुम्ही इथं वाचून घेऊ शकता. तर इथं मर्यादा आणि आव्हाने एवढे महत्वाचे नाही आहेत, परंतु आपण काय बघतोय, आपल्याला काय माहिती भाषावर प्रांतरचना कशी झाली, काय झाली. तर त्या भाषावर प्रांतरचना होण्याच्या आधी कशी वातावरण होतं आपल्या देशामध्ये, ऍक्च्युअल राज्य पुनर्रचना आयोगानं काय काम केलं, त्याच्या शिफारसी, त्याच्या टर्म्स ऑफ रेफरन्स काय होत्या. त्याच्यानंतर भारत देशामध्ये हे जे महत्वाचे काही राज्य पुढच्या काही वर्षात कसे तयार झाले, भाषावर किती राज्य तयार करण्यात आले, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 8 हे 8 राज्य. आणि हे मेन कधी झाले ते जर तुम्हाला सांगता आलं, भाषावार कसे आजकालचे जे प्रांत, आंध्रात तुम्हाला पाहिजे तेलुगू भाषा, केरळात मल्याळम, कर्नाटकात कन्नड आहे. तर जेवढ्या भाषा महत्वाच्या दिसते तेवढे नाव. आता याच्यात एकही हिंदी या भाषेवर आलंय का? हिंदी या भाषेवर कोणतं राज्य दिसतंय का तुम्हाला? बिलकुल नाही. हिंदी या भाषेच्या आधारावर कोणतं राज्य तयार नाही करण्यात आलं, पण ते तुम्ही बघू शकता. ऍडमिनिस्ट्रेटिव्ह कन्व्हिनियन्स आणि नॅशनल इंटिग्रिटी या वेगवेगळ्या टॉपिक्सवर, या वेगवेगळ्या मुद्द्यांवर ते हिंदी भाषी राज्य तयार झाले, म्हणजे उत्तर प्रदेश, बिहार किंवा हरियाणा किंवा हिमाचल. पण भाषावर तुम्ही म्हणू शकता ज्या या महत्वाच्या भाषा आहे आपल्या देशामध्ये त्या तुम्ही, आणि ते वेगवेगळे राज्य या पद्धतीने तुम्ही लक्षात ठेवू शकता. आणि निष्कर्षात हे वाक्य जरूर टाकू शकता, यामुळे भाषिक अस्मितेला मान्यता मिळाली. काय लिहू शकता तुम्ही? भाषिक अस्मितेला मान्यता मिळाली हे लिहू शकता. राष्ट्रीय एकात्मता, आर्थिक समता
आणि सर्वसमावेशक विकास म्हणजे इन्क्लुझिव्ह डेव्हलपमेंट. हे पण तुम्ही आताचा जो बजवर्ड आहे सर्वसमावेशक विकास, इन्क्लुझिव्ह डेव्हलपमेंट, हे पण तुम्ही टाकू शकता. महात्मा गांधींनी काय म्हटलंय, माझ्या मते भाषावर प्रांतरचना हा लोकशाहीचा पाया आहे. यातून लोकांची इच्छा व आवाज प्रशासनात प्रतिबिंबित होतो. आता तुम्ही म्हणाल 1948ला महात्मा गांधींचा मृत्यू झाला, जानेवारी 30 रोजी मृत्यू, म्हणजे त्यांना गोळी मारून मारण्यात आलं आणि या देशाकरता त्यांनी स्वतःच्या प्राणाची आहुती दिली. तर भाषावर प्रांतरचना करावी हा काही 1953 किंवा 56ला झालेली बात नाही आहे. त्याच्या आधीपासून, म्हणजे अनेक वर्ष आधीपासून ही भाषावर प्रांतरचना करावी असं भारतीय समाजाचं किंवा भारतीय नेत्यांचं म्हणणं होतं, मागणी होती. हे लक्षात ठेवा.